फ्रॅक्शनचा भाग आहे, तर त्याच्यावर आपल्याला 4 क्रिया माहित आहे बरोबर. अपूर्णांका संदर्भात एक आहे ऍडिशन, अपूर्णांकाची बेरीज, दुसरा आहे सबट्रॅक्शन वजाबाकी, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन गुणाकार आणि भागाकार. आता हे लेक्चर मधून आपल्याला शिकायचं की आपण थोड्या थोड्या चुका काय करतो की ज्याच्यामुळे आपले फ्रॅक्शन संदर्भातले जे गणित आहेत ते चुकू शकतात है ना. तर पॉसिबल एरर्स बद्दल आपण बोलू. आता ऍडिशन तुम्हाला सर्व प्रकारचे येतात, मात्र ऍडिशन मध्ये जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्या संदर्भात थोड्या जास्त प्रमाणात चुका मला दिसल्या तुमच्यामध्ये. त्यामुळे पहिल्या गणितामध्ये आपण काय करू की एक 4.1/3 आणि 2.1/5 बरोबर आहे का. सो इथं आपण काय केलं, इंटिगर आणि फ्रॅक्शन घेतला. इंटिगर किती आहे आपल्याकडे 4 आणि फ्रॅक्शन आहे 1/3. दुसरा इंटिगर आहे 2, त्याचा फ्रॅक्शन आहे 1/5. यांची ऍडिशन कशी करायची, तर ऍडिशन करत असताना काय करायचं की एक रूल लक्षात ठेवायचा की एक इंटिगर घेतला आपण, एक फ्रॅक्शन आहे b/c, तर तुम्हाला काय करायचं आहे a आणि c चा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. त्यामध्ये b काय करायचं आहे ऍड, पुन्हा एकदा त्याला कशाने भागायचं आहे c ने भागायचं आहे. हे रूल तुम्ही लक्षात ठेवायचा. म्हणून सांगा 3 4 12, 12 मध्ये 1 ऍड करा 13/3, 5 2 10 plus 1 divided by 5. आता छेद जो आहे तो सारखा करणे आवश्यक आहे. तिथं आपण काय करू, थोडं 1 स्टेप अहेड जाऊ. त्यामध्ये आपण लसावी शिकलेलो आहे बरोबर आहे का. तर आपण काय करू, लसावी करून तिरकस गुणाकार करू, चालतं. आता 3 आणि 5 हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहेत, ते एकमेकांच्या पाड्यात येत नाही. म्हणून सरळ काय करणार आपण, छेदामध्ये 3 आणि 5 चा मल्टिप्लिकेशन करणार आणि तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. जसं की a/b प्लस c/d असं आहे ना तुमच्याकडे. तर याच्यामध्ये काय करतो आपण, छेदामध्ये b आणि d चा गुणाकार करायचा, अंशामध्ये a आणि d चा गुणाकार प्लस b आणि c चा गुणाकार. या स्टेपने आपण चालणार. ठीक आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने. सो 13 5 65 आणि 3 into 11, 11 3 33 and so 3 plus 5 किती येतील 8, 3 plus 6 9 आणि 5 3 15. सो 98/15 हा जो फ्रॅक्शन आलेला आहे हे असेल या दोघांची काय आहे ती ऍडिशन. सो तुम्हाला मी 2 रूल्स सांगितले. पहिला रूल्स की ज्यामध्ये c चा a सोबत गुणाकार करून त्यामध्ये काय ऍड करायचं आहे b, आणि दुसरा छेद भिन्न असेल तर तुम्ही या ट्रिकने सुद्धा हे गणित सॉल्व्ह करू शकता. आता हे झालं कशा संदर्भात, ऍडिशन संदर्भात. आता दुसरा आपण पाहू सबट्रॅक्शन संदर्भात. आता फ्रॅक्शनचे जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तर यामध्ये कोणते पॉसिबल एरर येऊ शकतात, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. ते एक्झाम्पल असेल आपले एक्झाम्पल बी 9.3/5 ओके वजा 2.4/3 असं घेऊ आपण. ओके, सो आपण काय केलं, पहिला इंटिगर काय घेतलं आपण 9, फ्रॅक्शन आहे 3/5, दुसरा इंटिगर आहे 2, फ्रॅक्शन आहे 4/3. त्यांचा आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन साठी फॉर्म्युला मेकअप करू आपण. सपोज आता हा पहिला रूल तर तोच असेल आपला, कोणता की a इंटिगर आहे bc फ्रॅक्शन आहे, या दोघांमध्ये कोणतं चिन्ह नसतं म्हणजे तिथे काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. सो काय रूल्स आपला a into c plus b upon c. त्या रूल्स नुसार जर आपण गेलो
तर सांगा काय होईल 9 5 जा 45 45 प्लस 3 48 अपॉन 5 3 2 जा 6 प्लस 4 डिवाइडेड बाय 3 ओके आता इथे जसा आपण रूल्स तयार केला होता यासाठी पहिला म्हणजे जुनाच रूल येतो आपला तसंच a अपॉन b मायनस c अपॉन d असेल तर डिनोमिनेटर मध्ये काय करायचं b आणि d चं मल्टिप्लिकेशन आणि ते सांगा a चं मल्टिप्लिकेशन d सोबत मायनस b चं मल्टिप्लिकेशन c सोबत या पद्धतीने आपण सोडवू सो पाठल्यास लिहून घेऊ आपण 48 चं मल्टिप्लिकेशन कोणासोबत करायचं 3 सोबत 10 चं 5 सोबत आणि खाली 5 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन सो 8 3 जा 24 2 कॅरी करू 3 4 जा 12 12 प्लस 2 40 144 आलं 10 5 जा 15 divided by 15 आता 144 मधून 50 मायनस करा किती येईल 94 divided by 50 so that is the answer थर्ड स्टेप मध्ये आपल्याला बोलायचं आहे मल्टिप्लिकेशन संदर्भात आता जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन बद्दल बोलू तर फ्रॅक्शन संदर्भात इथे आपण काय करू थोडं पूर्णांक युक्त अपूर्णांकच गणित घेऊ सपोज सी नंबर्स गणित आहे आपलं यामध्ये मल्टिप्लाय बाय आता इथे मी थोडं लॉजिकली घेतो लॉजिकली काय घेतो मी तुम्हाला नंतर सांगेल ओके हे गणित घेतलं मी समजा याने आता इथे काय झालं की सुरुवातीला मी इंटिग्रल सोबत फ्रॅक्शन घेतलं पण नंतर काय घेतलं मी डायरेक्ट फ्रॅक्शन घेतलेलं आहे त्यामुळे इथं काय करायचं तुम्ही सर्वात अगोदर हे सॉल्व करायचं 9 4 जा 36 प्लस 1 डिवाइडेड बाय 9 इंटू 81 अपॉन 74 ओके आता 37 जे आहे ना मी तुम्हाला काय म्हणतो की टेबल्स जे आहेत आपल्याला हे 50 पर्यंत माहित पाहिजे कधी कधी असे नंबर्स येतात की ज्यांचा टेबल माहित असणं आवश्यक आहे 37 हे प्राइम नंबर आहे बरोबर आहे का त्याच्यामुळे 37 चा टेबल तुमच्या लक्षात असला पाहिजे मग सांगायचं काय होईल बरं 7 1 जा 37 37 2 जा 9 1 जा 9 9 जा न्यूमरेटर मध्ये काय झाले 1 into 9 डिनोमिनेटर मध्ये 1 into 2 आणि आन्सर जे आहे ते काय असेल 9.2 आणि फायनली आपण कशाबद्दल बोलू आता डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन आता डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन जे आहे त्या संदर्भात फार सोपा रूल्स आहे समजा मी इथे घेतलं ओके या पद्धतीने मी काय केलं एक मॅथ फ्रॅक्शन संदर्भात एक गणित ऍडजस्ट केलं आता एक लक्षात घ्या यासाठी तुम्हाला एक नियम माहित पाहिजे ते नियम आहे इनव्हर्स काय करणे इनव्हर्स नंबर माहित पाहिजे इनव्हर्स म्हणजे जसं की 4 आहे तर 4 चा इनव्हर्स केला तर काय येतं 1/4 त्यानंतर 2/5 चा आपण जर इनव्हर्स केला तर काय येतं 5/2 याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण गुणाकार व्यस्त तर सेम पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की डिव्हिजन आला असेल तर अगोदर सॉल्व करून घेऊ आपण 5 3 जा 15 15 प्लस 4 अपॉन 5 डिवाइडेड बाय 57 अपॉन 25 यामध्ये काय करायचं
पहिला फ्रॅक्शन ऍज इट इज घ्यायचा, दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिव्हिजनच्या ऐवजी काय घ्यायचं, आणि समोरचा जो काही फ्रॅक्शन असेल त्याचा काय घ्यायचा, इनव्हर्स, म्हणजे गुणाकार वेळेस त्याच्यामुळे 25 न्यूमरेटर मध्ये जातील, 57 डिनोमिनेटर, 19 1 जा 19 3 जा 5 1 जा 5 5 जा, न्यूमरेटर मध्ये 1 into 5, डिनोमिनेटर मध्ये 1 into 3, that's why आन्सर किती येईल. सो अशा पद्धतीनं आपण फ्रॅक्शन मध्ये मायनर चुका करायच्या.